टाटा IPL सामन्यांचं सत्र सुरू झालं असून या अंतर्गत होणारे 3 सामने सोलापुरात प्रेक्षकांना सुसज्ज अशा मैदानात बसून पाहायला मिळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स हा 2 मे रोजी होणारा सामना सायंकाळी 6:30 वाजता सुरू होईल, तर सनराइज हैदराबाद आणि कोलकाता राइट्स तसंच गुजरात विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना रविवार 3 मे रोजी दुपारी 2:30 आणि संध्याकाळी सुरू होईल. हे तीनही सामने मोठ्या स्क्रीनवर दाखवले जाणार आहेत. या निमित्तानं शासकीय मैदान नेहरू नगर इथं सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तिथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी वाहन पार्किंग, स्टेडियममध्ये मोठ्या स्क्रीन समोर बसण्याची सुविधा, याचवेळी क्रिकेट प्रेक्षकांसाठी फॅन पार्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी संगीत, वस्तू, टॅटू, खाद्यपदार्थांचे स्टॉल याचाही आनंद लुटता येईल. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू, प्रकाश भुतडा, संतोष बडवे, राजेंद्र गोटे, संजय वडचे, ऋत्विक चव्हाण, अनंत दातार आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाबाबत आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं क्रिकेट संघटनेच्या वतीने आणि IPL टाटा IPL पार्कच्या वतीने BCCI पुरस्कृत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि प्रस्तावना करण्यासाठी संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांत रेंबरसू यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना सादर करा. 3:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद वर्सेस कलकत्ता नाईट रायडर्स आणि संध्याकाळची जी मॅच असणार आहे ती गुजरात टायटन्स वर्सेस पंजाब किंग्ज. तर अशा 3 मॅचेस शनिवार आणि रविवार आपण दाखवणार. क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी आज आपल्यासमोर खास करून BCCIचे आनंद दातार आलेले आहेत. सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन गेल्या 8 वर्षापासून फन पार्क करते आणि आपल्या सोलापूरमध्ये फन पार्क होण्याचं कारण म्हणजे सोलापूरचे पब्लिक, त्यांचा उत्साह. आणि आपण गेल्या वर्षी या फन पार्कमध्ये जवळजवळ 17,000 लोकांनी भाग घेतला होता. आज मे महिन्यामध्ये सर्व शाळा कॉलेजांना सुट्ट्या आहेत, तर यावर्षी आपण 25,000पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि हे फन पार्क मोफत आहे, विनामूल्य आहे, शासकीय मैदानात होणार आहे. शनिवारी फक्त एकच मॅच आहे आणि रविवारी 2 सामने आहेत. तर हे सामने बघण्यासाठी आपण असे आवाहन करा की सोलापूर क्रिकेट असोसिएशन हे नवीन योजना करत असताना ही एक योजना BCCI विनामोबदला देत असते. तर मी एवढेच सांगू इच्छितो की तुम्ही हे जाहीर करताना विनामोबदला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला सुद्धा ह्याच्यामध्ये काय खर्च नसतो, सर्व खर्च हे BCCI करत आहे. तरी आपण हे सामना पाहण्यासाठी पत्रकारांनी पण यावं आणि आपल्या सर्व खेळाडूंना, क्रीडा शौकीनांना सगळ्यांनी यावी ही विनंती करतो.